श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वटसावित्री पौर्णिमा. तर पौर्णिमा तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. वटपौर्णिमा ही सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाची असते. या पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं. या पौर्णिमेला ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत तर त्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत पकडतात आणि वडाची पूजा करतात. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते. पौर्णिमा तिथी ही अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते. या तिथीला स्नान करण्याला, दान करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने आपले जे काही पाप आहेत, कळत नकळत केलेली वाईट कर्म असतील तर त्यांचा नाश होऊन जातो. आणि काही दान जर आपण केलं तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते आणि आपले पितृ जे आहेत ते देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची संकट, अडचणी राहणार नाही. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं आपल्या जीवनातील जे शत्रू आहेत, कर्णीबाधा असेल, नजरदोष असेल, इडापिडा असेल, ह्या सर्व दूर होऊन जातील. दारिद्र्य, संकट हे दूर होऊन जातील आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या एक दिवसात पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, याबद्दल सर्व माहिती जी आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केलं जातं. ज्यांना शक्य आहे त्यांनी पवित्र गंगेमध्ये जाऊन नक्की स्नान करावं. ज्यांना शक्य नाही त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून हे स्नान जे आहे तर ते करावं. आणि ह्या वस्तू टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत, दोष आहेत ते दूर होतात आणि आपली कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होते. तर पहा, बऱ्याच दिवसापासून तुम्हाला एखादा आजार आहे आणि खूप सारे उपाय करत आहात, दवाखाने करत आहात, परंतु तो आजार दूर होत नाही, तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करा. त्याचबरोबर तुमच्यावरती वारंवार संकट येत आहे, त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये शत्रू हे खूप वाढलेले आहेत आणि असे शत्रू जर आपल्या जीवनामध्ये वाढले तर आपल्यावरती एक झाले की एक संकट हे येत असतं. आणि म्हणून असे हे शत्रू नष्ट होण्यासाठी, त्यांचा आपल्यावरती प्रभाव कमी होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपले पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपला 7 पिढ्यांचा पितृदोष आहे तो सुद्धा नष्ट होतो. तर पहा, अशा पद्धतीने तुम्ही जर या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जर टाकली तर तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे निर्माण होते. हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये जी नकारात्मकता आहे, जी आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा जी आपल्यामध्ये निर्माण होते. तर पहा, बऱ्याच वेळा तुम्ही अनुभव घेतला असेल, आपण खूप सारे कष्ट, मेहनत करतो, परंतु आपल्याला म्हणावा असा मोबदला त्याचा प्राप्त होत नाही किंवा आपल्याकडे तेवढे पैसे येत नाही आणि त्यामुळे आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही. आणि अशा समस्यांवरती सांगितलेला एक उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये आहे आणि तोच उपाय मी तुमच्याशी शेअर करणार. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गंगाजल. तर पहा, गंगाजल आपल्याला का टाकायचं आहे, कारण आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही, त्यामुळे आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल हे पवित्र गंगेमधून तुम्ही घेऊन आलेलं असाल ते टाकू शकता किंवा मग पूजेचं साहित्य जिथे भेटते तिथे तुम्हाला एक बॉटल गंगाजलची मिळून जाईल.
तर पहा, तुम्हाला 2 वेलची घ्यायच्या आहेत. 2 वेलची घेतल्यानंतर हिरवी वेलची जी असते ती तुम्हाला घ्यायची आहे. ती सोलायची आहे. त्यातल्या ज्या बिया आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहे. ही हिरवी वेलची जी आहे तर ती घरातील नकारात्मकता, वाईट संकट, त्याचबरोबर काही आजारपण असेल ते दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. अशा पद्धतीने अंघोळीच्या पाण्यात जर आपण ही वेलची टाकली तर आपल्या जीवनातील जे काही अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर जातील. यानंतरची पुढची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गुलाबजल. तर पहा, उद्या शुक्रवार आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला थोडंसं गुलाबजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे काय होते, कुबेर देवताची कृपादृष्टी आपल्याला लाभत असते. त्याचबरोबर जीवनामध्ये आपली प्रगती होते आणि त्या व्यक्तीची पैशांनी तिजोरी ही कायम भरलेली राहते. म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत पैसा हा येत राहतो. यामुळे तुम्हाला थोडंसं गुलाबजल देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. तसेच आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. सतत आपल्याला आजारपण असतं, आपली प्रगती होत नाही, सारखं रोगराई, शत्रू आपल्या आयुष्यात असतात आणि यामुळे आपली प्रगती होत नाही. त्यामुळे आपल्याला पितृदोषातून दूर होण्यासाठी थोडेसे काळे तीळ आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे. आता बघा, बरेच जण हे स्नान करत असताना चुकीच्या पद्धतीने करतात. डायरेक्ट डोक्यावरती किंवा डायरेक्ट गुडघ्यावरती पाणी टाकतात. परंतु हे स्नान जे आहे तर ते पूर्णपणे चुकीचं मानलं जातं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही स्नान केलं तर त्याचे दोष देखील आपल्याला लागले जातात. त्यामुळे आपल्याला स्नान करताना सर्वात अगोदर पहिला मग भरून घ्यायचा आहे तो आपल्या उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. तिसरा मग भरून घ्यायचा आहे डोक्यावरती टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला स्नान हे करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे स्नान करत असता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक विचार जे आहेत तर ते आणायचे नाही, ते काढून टाकायचे आहेत. सकारात्मक विचार करून आपल्याला हे स्नान करायचं आहे. हे स्नान करत असताना हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तर पहा, उद्याचा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी स्नान करून झाले की देवघरातील देवांची पूजा करायची आहे. माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर वडाची पूजा करायची आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी